अनेक मेगावींना मित्रांनो दस्तक देत आहेत आणि एम के एम ग्रुप कशिले आयोजित ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 देखील पाहायला विसरू नका. 28 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कशिली टोलनाक्याजवळ कशिली भिवंडी येथे एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग जर आपल्याला नोंदवायचा असेल तर अमोल दरे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. त्यानंतर गवळी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे या खास चषक खासदार चषकाचं आयोजन देखील खाडे या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. वन मॅन शो विकी शेट्ट म्हात्रे आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे आयोजित खास चषक खासदार चषक 2025 खरं तर सौराज्य चषक खाडे या नावाने देखील हा चषक आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळाला होता. मात्र यावेळी खासदार चषकाचं आयोजन आपल्याला या चषकाचं पाहायला मिळालं आणि त्या चषकामध्ये देखील नक्कीच आपण आपल्या संघांची नोंदणी करू शकता. कारण शेवटचे काही संघच शिल्लक आहेत. आपण लवकरच एंट्री करून नक्कीच त्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाची नाव नोंदणी करू शकता. तर बोलूया आपण सामन्याकडे. शेवटच्या 5 संघांची नक्कीच एंट्री फक्त शिल्लक आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जागेवर हा फटका केलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर मात्र मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क. अगदी झेल घेऊन सोडलेलं आहे क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑन रिझनमध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जय बजरंग ताडाली नक्कीच संघ आपण पाहतोय सध्या इन ॲक्शनमध्ये. सिद्धेने अंजुर विपक्ष जय बजरंग ताडाली या 2 संघामधील हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या अंतिम दिवसामधील आजच्या हा दुसरा सामना आपण पाहतोय. भाविक बजाग यांनी अमोल ठाकूर ही जोडी मैदानामध्ये सलामीवीरांची. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज परेश मडवी पाहायला मिळतोय. परेश मडवी बॉलिंग ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका. चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. दुरून शतकची चेंडू झेपावतोय सुरेख झेल आणि इथे मात्र समावतोय फलंदाज भाविक बजाग याचा खेळ. पहिला हात पहिला फलंदाज भाविक बजाग या बाद फॉलमध्ये परतताना बाद भाविक याने फक्त 2 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय हर्षल चौधरी. पहिला हादरा बसतो 2 या धावसंघावर जयबजरंग ताडाले या संघाला. आपण पाहतोय या पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आयोजित ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुमित शेट्ट म्हात्रे चषक 2025 स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे फंडे. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल स्क्वेअर मधून सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. षटकार की चौकार. हा षटकार. हर्षलने षटकाराने आपलं खातं उघडलं आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. पोहोचते ते 8 वर. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जयबजरंग ताडाली संघ आपण पाहतोय. सिद्धेने अंजुर संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मिडक रिजनमध्ये तालुका क्रिकेटमधील आउटफिल्डचा बेस्ट फिल्डर आपण पाहतोय जितू तरे. अनेक झेल त्याच्या नावे आहेत. अवघड झेल त्याने पकडलेले आहेत. इथे मात्र इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली. लॉंग रिझनमध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा फलंदाज बाद जयबजरंग ताडाले या संघाचा.
शेत दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. आई देवी वडूनवघर आणि कोलसेत दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. आता मात्र किमॅन अमोल चौधरी आलेला आहे, ज्याच्याकडे खरं तर क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु तुम्हाला तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही चांगली कामगिरी करायला हवी आणि हीच वेळ आहे खरं तर योग्य कामगिरी करण्याची, चांगली कामगिरी करण्याची. कारण दोन फलंदाज अगदी संस्थात बाद झालेले आहेत आपण बघतोय अमोल ठाकूर मैदानामध्ये, आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज अमोल चौधरी आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे. दोन धक्के दिले आहेत परेश मडवे याने ताडाले या संघाला. कट करण्याचा प्रयत्न इथे आपण क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय या थर्मॅन रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करण्याचा प्रयत्न करत, पायांचा चांगला वापर, फुटवरचा चांगला वापर केला जातोय. मात्र पाहूया तिथे काय घडलंय. हा चौकार. यस, महादेवजी चौधरी यांना विनंती असणार आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने आपल्यास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत आहे. चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे या अमोल चौधरी यांनी. चौकाराने संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये देखील प्रवेश करते. पोचते ती 12वर. पहिले षटक मार्गस्थ आहे. परेश मडवी पहिले षटक बदलतोय. इथे मात्र फुल टच चेंडू, फुल टोल उचलतो करता आलेला नाही, मात्र चेंडू निघून जाईल. स्केअर ऑफ द विकेट. एका टप्प्याने सीमा पार. 4-2 चौकार. इथे मात्र यूची मागणी केलेली आहे. बॅटिंग साईड नक्कीच ड्रायव्हची मागणी केलेली आहे. आमचे तिसरे पंच देखील कंट्रोल रूममध्ये आपण पाहतोय. सानू कुरेशी सर, ऑनफिल्ड पंच आपल्याला पाहायला मिळतात गोकुल पाटील सर आणि शकील कोटी सर. फेअर डिलिव्हरी बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळतात ती 16 धावा, आणि पहिल्या षटकाची समाप्तीचा देखील इशारा पंचांकडून आलेला आहे. परेश मडवी यांनी आपल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या, मात्र 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. पॉवरप्लेचं पहिले षटक समाप्त. पहिल्या षटक समाप्तीनंतर जयबजरंग ताडाली संघाची धावसंख्या 2-16 धावा. पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आयोजित ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सुमित शेट मात्र चषक 20-25, आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 4 मिनिटांचा वेळ इथे खर्च केलेला आहे. सुमित शेट मात्र चषक 2025 आपण पाहतात मित्रांनो. खऱ्याच अर्थाने यंग अँड डॅशिंग, तसेच गुंदवडे गावचे माजी उपसरपंच, युवा नेतृत्व, सन्माननीय सुमित शेट म्हात्रे यांचा खऱ्या अर्थाने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. म्हणून त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने हे आयोजन पाहतोय. यापूर्वीसुद्धा काही स्पर्धा यांच्या नावानं आयोजन केल्या गेलं. यशस्वी चषक आतापर्यंत पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाने दिलेला आहे, आणि ही सुद्धा एक नामांकित मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सुमित शेट म्हात्रे चषक 20-25. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाच्या माध्यमातून परिपूर्ण आयोजन आपण पाहतोय. कुठलीही कसर नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांनी नक्कीच ठेवलेली नाही, आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाच्या माध्यमातून ही परिपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. सुमित शेट म्हात्रे चषक 20-25. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज साहिल मनेरा येतोय. केवळ चेंडूला दिशा दिलेल्या या काउ फ्रंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 18 धावा. जयबजरंग ताडाले संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. आजच्या दिवसामधला दुसरा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये सोनादेवी टेमगर संघाने विजय संपादन केलेला आहे. साहिल मनेरा राईट मोर द स्टंप.
इथे विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता. स्वतःच्या फॉलतरमध्ये चेंडू फील केला जातोय. साहिल मनेरा देखील अंजूर संघाचा एक छुपा रुस्तम खेळाडू आहे. आपण पाहतोय या सध्या गोलंदाजी ट्रॅकवर तो पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही आणि विकेटचं पतन तिसरा फलंदाज बाद जबरदस्त ताडाले या संघाचा. कशेडी गावचे साजन भोईर या ऑनलाईन जोडले जात आहेत. त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप चांगलं आयोजन त्यांचं. भोईर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साजनजी भोईर जे स्वतः देखील एक चांगले आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील कौशल्य मैदानावर अनेक स्पर्धा आपण पाहतोय. ते देखील ऑनलाईन आहेत. तसेच अमोल तरे देखील ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील कमिंग सून आपल्याला ग्रामपंचायत सदस्य चषक 20-25 याच महिन्यामध्ये पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळल्यास स्क्वेअर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगलने संघाची धावसंख्या 19. न्यू बॅटर प्रणित चौधरी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो. 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी तो आलेला आहे. सिद्धनायक अंजूर विपक्ष जबरदस्त ताडाली या दोन संघामधील हा सामना. यानंतर वडोनगर विपक्ष कोलशेत आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न. लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कुठल्या प्रकारची चूक नाही. आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त ताडाले संघाला आणखीन एक हातरा. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा साहेब एक नंबर आहेत आणि ही स्पर्धा देखील एक नंबर आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण आयोजित सुमित शेट मात्र चषक 20-25 एक नंबर स्पर्धेचं आयोजन पूर्ण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा सुपर संडे आहे. संडे फंडे आणि सुपर संडेमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय सध्या जबरदस्त ताडाली विपक्ष सिद्धिविनायक अंजूर या दोन संघामध्ये. 4 फलंदाज टॉपवरचे बाद झालेले आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे कीर्तिराज याला आज चांगली कामगिरी करावी लागेल कारण संघ थोडंसं अडचणीत आहे. आपण पाहतोय हिनप टोटल धावपलकर पाहायला मिळत नाही. साहिल मनेरा दुसऱ्या षटकातील तो सिद्धिविनायक अंजूर या संघाकडून तर सामना करेल फलंदाज कीर्तिराज. लॉर फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला सोंग केल्याने चेंडू निघून जातोय या स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ताज नाही. सुभाष धुमाळ कीर्तिराजला खरं तर मी म्हणेन की लवकर पाचारण केलं. कित्येक वेळा मी पाहतोय अगदी शेवटच्या षटकामध्ये येतोय आणि 2 किंवा 3 षटकार मारून आपली इनिंग पेश करून जातोय. पण आज लवकर संध्यानी पहिल्याच चेंडूवर आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. कीर्तिराज जडेजा म्हटल्यानंतर भारताच्या जडेजाप्रमाणे खेळायचा ना त्याप्रमाणे त्याचा खेळ आहे. अगदी बरोबर. आणि या षटकाने त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलं आहे. वहा ताज नाही वहा कीर्तिराज बोलिये. आणि कीर्तिराज याला आज चांगली कामगिरी करावी लागेल कारण जबरदस्त ताडाली संघाचे पिनीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत आणि पूर्णपणे आता जबाबदारी कीर्तिराज आणि प्रणित चौधरी या 2 फलंदाजांवर येऊन ठेपलेले आहे. पूर्णपणे मदार आता मात्र या दोघांवर असणार आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा वेळ इथे खर्च केला गेलेला आहे आणि तिसरे षटक देखील 5 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये ठेवावा लागेल. तर ऑफिशियल कॉल देण्यात येतोय आईदेवी वडुनगर आणि कोलसेत संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे 4थ्या षटकाला कारण 4 षटकांची मॅच आहे. 4थ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा आपण युवा मार्ट हॅपीनेस फॉर एव्हर
टॉस बॉक्समध्ये यायचंय. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 25. 12.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्यात जयबजरंग ताडाले या संघाने. आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज सुशांत मनेरा. सामोरं जाईल फलंदाज प्रणित चौधरी. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर गिजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. एक धाव पूर्ण खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि एका धावीचे रूपांतर इथे मात्र 3 मध्ये करताना फलंदाज. या 3 धावीने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 28वर 28. तिसरं षटक मार्गस्थ असताना सुशांत मनेरा तिसरं षटक घेऊन आले सिद्धिविनायक अंजूर संघाकडून. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. जय बजरंग ताडाली विपक्ष सिद्धिविनायक अंजूर या 2 संघामध्ये. आणि यानंतर आपण पुढील सामना पाहणार तो कुलशेत विपक्ष वडनोगर या 2 संघामधील. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. खरं तर फायदा उचलला नाही फलंदाज कीर्तिराज याला, ज्याने षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. मात्र या चेंडूवर अपूर्णपणे बीट करताना यशस्वी ठरतोय गोलंदाज सुशांत मनेरा. सुशांत याने कीर्तिराजला या चेंडूवर शांत ठेवलेलं आहे. सुशांत मनेरा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज कीर्तिराज. रिव्हर्स फटका आणि चेंडू निघून जाईल थर्ड रिझन मधून सीमा पार. हा चौकार शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. आणि मॅक्झिमम रिझल्ट आपण पाहतोय. या पेजचा वापर केला होता खरं तर गोलंदाजाच्या फलंदाजाने. इथे मात्र लॉफुल टच चेंडू चेंडूला भिरकवून दिले सीमा पार. भिंगरी शॉट स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. षटकार कीर्तिराज याच्या बॅट मधून आणि षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ते 38 वर. धावसंख्येला वेग प्राप्त करून देताना आपण बघतोय कीर्तिराज ज्याला वरती दिली आहे. खरं तर आपण पाहतोय खरं तर फिनिशर म्हणून कीर्तिराज याची ओळख आहे ताडाली संघामध्ये. मध्ये इथे त्याला वरती दिली आणि त्या वरतीचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. वेगाने वेट केलेल्या फलंदाजाला. धावसंख्या स्थिर 38 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामधला शेवटचा चेंडू. सुशांतने या चेंडूवर मात्र कीर्तिराजाला शांत ठेवलेला आहे. रिव्हर्स फटका प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. क्षेत्रक्षकात जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर जयबजरंग ताडाली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 39 धावा. 39 लॉस ऑफ 4 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. आणि 3 षटकांसाठी आमच्या एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे सांगतात की बरोबर 15 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. शेवटचा पुकारा दिला जातोय वडनोगर आणि कुलशेत या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉससाठी आमच्या युवा मार्ट एफिनेट्स फॉरेवर टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. लॉस ऑफ 4 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाची समाप्ती 39 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यात जयबजरंग ताडाली संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. आणि शेवटचं षटक मयूर मनेरा यावेळी मात्र चेंडूला फेकून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून जसा चेंडू बॅटवर आला आणि तसा बाहेर देखील गेला हा षटकार.
जणू काही या ताडल इथून शेट होऊन आलेला आहे. त्याच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. और अगेन्स्ट वहा ताज नाही वा कीर्तिराज बोले. कीर्तिराजचा नक्कीच आपण पाहतोय या चांगला खेळ आज. धावांना चांगला वेग प्राप्त करून देताना वैयक्तिक 23 या धावसंख्येतून फलंदाजी करतोय. इथे मध्ये कव्हरेजरमध्ये चेंडू डोलला सचिन आणि या चेंडूमध्ये रेस लागलेले आहे. फुटवरचा चांगला वापर संघनायक सचिनच्या माध्यमातून. आता तोपर्यंत फलंदाज 3 धावा इथे पूर्ण करतात. या 3 धावाने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावफलकावर पोहोचते 48 और 48. लॉस ऑफ 4 विकेट आणि 4th ओव्हर प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चौथं षटक हाताळतोय गोलंदाज मयूर मनेरा. तर सामोरे जाईल फलंदाज प्रणित चौधरी. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्लेयर मेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. आईदेवी वडनोकर आणि कोलसेत दोन्ही संघ कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण टॉससाठी जे युवा मार्ट टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हॅपीनेस फॉर एव्हर युवा मार्ट. त्यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतोय सागरजी पाटील यांचं. पुढील चेंडू प्लेयर मेस चांगला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर चेंडू पेच झाला होता. निघून जातोय एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. चांगली लेन लाईन मेंटेन करताना आपण पाहतो गोलंदाज मयूर मनेरा. षटकार खर्च केल्यानंतर चांगला कमबॅक मयूरचा पाहायला मिळतोय. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. इथे फोर्स केला चेंडूला. फोर्सिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक सचिन चेंडू खाली. संघनायक सोता आणि आपण पाहतोय या झेलबाचरवाने फलंदाज बाद. सोनादेव टेमगर संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. सोनादेव टेमगर संघ कॅप्टन. 5वा फलंदाज बाद झालेला आहे. प्रणित चौधरी याची केली संपुष्ट आलेली आहे. ज्याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी या केवळ 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूने कीर्तिराज चांगली फलंदाजी करतोय. वैयक्तिक 26 या धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. ज्यामध्ये या उत्तुंग 3 षटकारांचा अनेक नेते दीपक चौकाराचा देखील समावेश आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. सामोरे जाईल फलंदाज अजय. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. अखेर तर ऑन साईडला खेळायचा होता. मात्र चेंडू जातोय ऑफ साईडला आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावचीत होतोय. तर अशा प्रकारे जे बदल ताडाली संघाला निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या स्कोरवर धावा जोडल्या. त्या 6 गाड्यांच्या मोबदल्यात 49 आणि अर्धशतकी लक्ष येथे मात्र सिद्धेने अंजूर संघासमोर 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि 50 या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सेकंड इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा.
सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र युवा नेता एक दानशूर व्यक्तिमत्व सुमित शेठ म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 असा तिसरा आणि अंतिम दिवस। या स्पर्धेचा तब्बल 24 संघांचा समावेश आपण या स्पर्धेमध्ये पाहिला। पहिल्या दिवसामध्ये टीम रांजणोली पुढे आली, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं टीम आवाज स्पोर्ट्स भिनार पुढे आली आणि आज कोण पुढे येईल। विशाल 1-2 मिनिट थांबतोय कारण आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मयूरजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये त्यांचं स्वागत आणि सन्मान प्रणयजी आपण करायचं आहे। मयूरजी चौधरी यांना सन्मानित करायचं आहे। वेलकम भालचंद्रजी टावरे विद्यमान उपसरपंच आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमचे कपिलजी चौधरी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। उत्कृष्ट क्रिकेटर आहेत भालचंद्र टावरे, त्याचबरोबर कपिलजी चौधरी वेलकम, खूप खूप स्वागत आहे। आपण मान्यवर कक्षामध्ये या। आत्ताच त्यांच्या माध्यमातून आपण रोटरी चषक बघितला, रोटरी चषक 2025 वेलकम। प्रणयजी आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। आत्ताच मान्यवर कक्षा म्हणजे भालचंद्रजी टावरे जे स्वतः विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत पूर्णा आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत 40+चे, त्यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक स्वागत। त्याचबरोबर कपिलजी चौधरी उद्योगपती आहेत, त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्रामपंचायत पूर्णा, त्यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे। आपलंही पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। सामन्याला आपण सुरुवात करूया। पगले सत्र आपण पाकले रन्स एकूण बनवला गेला 49 आणि 50चा चॅलेंज इथे ठेवला गेला। पगले सत्र स्पेशली बॅटर कीर्तिराजचा मी आवर्जून उल्लेख करेन कारण भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली, कारण इंडिव्हिज्युअली त्याने रन्स 26 बनवला। बघा एक सूचना आहे की या स्पर्धेमध्ये चॉईस बॉल अगोदरपासून नाही आहे, फक्त अंपायर्स बॉल चेक करतील। बॉल जर कट असेल तर दुसरा दिला जाईल, अदरवाईज त्या बॉलसोबतच तुम्हाला खेळावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। चॉईस नसेल, आपला जर काही साशंकता असेल तर आपण तो चेंडू पंचांकडे सुपूर्द करायचा आहे। पंच पाहणी करतील आणि त्यानंतर निर्णय घेतील चेंडू बदलायचा किंवा नाही ते। वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण आज आमचं शेड्यूल खूप बिझी असणार आहे, कारण एकंदरीत विशाल 9 मॅचेस होतील आज, त्यामुळे वेळेसंदर्भात सहकार्य करा। अंतिम सामना हा 4 षटकांचा झालाच पाहिजे, ही आयोजकांची इच्छा आहे। सामन्याला आपण सुरुवात करूया। 50 धावांचं लक्ष्य, सलामीची जोडी, बॅटर सचिन आणि प्रभूची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे। 50चा चेज आहे आणि फर्स्ट ओव्हर बॉलर भाविक बजागे ओव्हर द विकेट। पगलास बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच करायचा होता, कव्हरला फील्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने ऑफ द मार्क होतात बॅटर सचिन आणि ऑफ द मार्क होत आहे टीम सिद्धिविनायक अंजूर। बघा लक्ष जर आपण पाहिलं तर आपण मॉर्निंग सेशनमध्येच आहोत आणि त्याप्रमाणे जर विचार केला तर 50 धावा या 17मध्ये पुरेपूर आहेत, बट त्यासाठी बॉलिंग देखील चांगली करावी लागेल। ऑन साईडला फटका दरम्यान डीपमध्ये आता मिड विकेटला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, रनआउटची शक्यता होणार नाही आहे। कदाचित हा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला केला असता तर इझी रनआउट होता, बट 2 इथे मिळतील, 2 धाव्यांच्या मदतीने धाव फळक आता 3 वरती। बघा आउटफील्डमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं काय राहिलं की जेव्हा तुम्ही बॉल फील्ड करता त्यानंतर एक्झॅक्टली कोणत्या एंडला थ्रो करायला हवा आहे ते देखील ॲज अ फिल्डर तुम्हाला पाहावं लागतं, पण मागील चेंडूवरती जर पाकलं असतं तर रनआउटची शक्यता दाट होती, बट तसं झालं नाही आहे। 3 धावा इथे पूर्ण आपल्याला पाहायला मिळतील
स्कोर कार्डवरती 3. आता यावेळेस सॉफ्ट अँड ड्राईव्ह दरम्यान आता देखील एक सिंगल मिळेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला आता ओव्हर थ्रो देखील झाला. आणि आता मला प्रश्न हा पडला की सकाळची झोप पूर्ण झाली की नाही. कारण ज्याप्रमाणे वर्क आपल्याला आउटफील्डमध्ये पाहायला मिळतो, कारण ज्याप्रमाणे क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःचा खेळ देखील उंचवावा लागेल. कारण पाकले गेले तर मागील चेंडूवरती फक्त मिळायला हवी होती 1 बट मिळाल्या 3 आणि धाव फळक आता 6 वरती. बघा सध्या सगळीला पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती 3. यस कुणालजी पाटील तसेच उमेशजी पाटील आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा प्रश्न तर नक्कीच असेल. बट एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धावफळक या एका धावेसमोर आणि स्कोर कार्ड आता 7 वरती जाऊन पोहोचला. बघा पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर आपण विचार केला तर मोठी फटके आतापर्यंत पाहायला मिळालेले नाही आहेत. त्याचं हे देखील कारण राहिलं की बॉलिंग भाविक बजागेने आतापर्यंत चांगली केली. नेक्स्ट बॉल. आता हा पुलचा फटका आडव्या बॅटने ऑन साइडला पॉवर आहे या फटक्यामागे. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. सुरेश तर सचिन रनआउट झाले. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 चिराग मनेरा क्रमांक 3 वरती येतात बॅटिंग करण्यासाठी. 3 दिवसीय हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहिला. पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आणि तसेच पूर्णा टीमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक विक्रांतदा इत्ताडकर यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहिला. सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 असा या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आणि या अंतिम दिवसामधला हा दुसरा सामना सध्या सगळीला सुरू आहे. टीम अंजूर विपक्ष ताडाली ही बॅटल 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती धक्का 1 लागला आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रभू असेल. अमोल ठाकूर. नेक्स्ट बॉल. बॅटची कडा बॉल हवेमध्ये होता बट फाईन लेगचे फिल्डर थोडे दूर राखले. बट सिंगलसाठी नकारलं गेले. डॉट बॉल इथे येतो. पण कालचा दिवस जर आपण पाहिला तर जय ब्रह्मदेव चषक देखील सुरू आहे.
मानकुलीच्या क्रीडांगणावरती आणि तिथे देखील हे दोन संघ खेळले होते, एकमेकांच्या अगेन्स्ट नव्हते खेळले. बट त्यामध्ये जर आपण विचार केला तर अमोल ठाकूरने देखील फार चांगला खेळ काल केला होता आणि प्रभूने देखील केला होता. हाफ ट्रॅकर होता टॉप एज फाइनलिंगला फिल्डर सफलता मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्टच्या या बॅटलमध्ये अमोल ठाकूरने बाजी मारली. धक्का आता लागेल दुसरा. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. पुकार. बघा मिस्टेक काय केली अमोलने की हा बॉल फुल लेंथ टाकला. कारण अमोलची जी कला आहे त्यामध्ये आपण जर विचार केला तर बॉल तो फिरवतो, त्या अनुषंगाने बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी किंवा हार्ड लेन बॉल टाकणं ही गोष्ट मी म्हणेन तासासाठी जास्त आवश्यक असेल. पण सध्या असा घडीला हा फुल लेंथ आला, तासावरती चौकार येतो. कारण पाकले गेले ना तर जर एखादी कला आपल्यामध्ये आहे ना तर त्या कलेचा कलाकार तुम्हाला बनता आला पाहिजे. आणि सध्या असा घडीला ते कार्य आपल्या टीमसाठी अमोलला करायचं आहे. मिस्टामिंग हवेमध्ये बट फिल्डर लॉंगॉनचे पोचणार नाही आहेत. नो मान्स लँडमध्ये हा बॉल पडतो आणि बॅकअपला फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 22 धाबा धाव फळकावरती आणि चेंडू शिल्लक असेल शेवटचा एक या ओव्हरमधला. 22 धाबा म्हणजे अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता 28 धाव्यांची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक आहे येणारे 13 मध्ये 28. चला थोडी घाई करा, विनंती असेल टीम ताडाली. अजून देखील भरपूर सारे सामने इथे बाकी आहेत आणि आजचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने आमचा तर हाच प्रयत्न असेल की फायनल मॅच जास्तीत जास्त ओव्हरची झाली पाहिजे. सो प्लीज घाई करा. समोर आता पाकलं गेलं तर डावखुरा शैलीचा बॅटर चिराग भनेरा. अमोलचा बॉल फुल लेंथ होता, हवेमध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात, बॉल दरम्यान इथे फील्ड करतात. मिळेल एक सिंगल. खेळ समाप्त 2 ओव्हरचा. बट सध्याचा घडीला ओव्हर थ्रो होतोय आणि आता आणखीन काही रन्स तासामध्ये वाढतील कारण या 2 धावा कंप्लीट झाल्या आणि त्या जोरावरती आता फायनली 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फळक 24 वरती. धक्के आतापर्यंत लागले 2 आणि 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 26 धाव्यांची आवश्यकता. यस रुपेशजी भगत तसेच मुकेशजी टावरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही वळणार आहोत ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे. पद्मनाभजी चौधरी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मुकेशजी टावरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम अँड सुस्वागतम. त्यानंतर आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. गावदेवी पूर्णाचे एक ओपनर बॅट्समन तसेच विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा भालचंद्रजी टावरे यांचं स्वागत आणि सन्मान विक्रांतजी इताडकर आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. पूर्णा स्पोर्ट पूर्णचे आधारस्तंभ विक्रांतजी इताडकर आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करतील. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा भालचंद्रजी टावरे जे स्वतः ओपनर बॅट्समन आहेत गावदेवी पूर्णाचे. त्यानंतर माजी सदस्य ग्रामपंचायत पूर्णा आमचे कपिलजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान विक्रांतजी इताडकर आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. तसेच माजी उपसरपंच कपिलजी चौधरी याच्या माध्यमातून आपण एक सुंदर आयोजनसुद्धा बघितलं म्हणजे रोटरी चषक 2025 अगदी मागच्या आठवड्यामध्ये भालचंद्रजी टावरे असतील कपिलजी चौधरी असतील यांच्या माध्यमातून आपण चांगलं आयोजन बघितलं. तर मॅच इंटरेस्टिंग आहे म्हणून आपण जाऊया लगेच कॉम बॉक्समध्ये. विशाल पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत.
थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. आणि आता मॅचच्या दिशेने जाऊया. भरपूर साऱ्या प्रमुख अतिथींची उपस्थिती व्यासपीठावरती आपल्याला पाहायला देखील मिळतं, कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तमाम सर्व आमच्या क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं सुमित शेठ म्हात्रे चषक 2025मध्ये हार्दिक स्वागत. सेकंड लास्ट ओव्हर आणि बॉलर तयार होतो आहे प्रेमवरती विश्वास दाखवला गेला. 12 चेंडू शिल्लक आणि 12मध्ये 26 आता डिफेंड करायचे आहेत. चला, विनंती असेल अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. टायमर देखील सेट आहे, सो विनंती असेल की बघा या ओव्हरसाठी किती वेळ बाकी आहे. 4 मिनिटं बाकी आहेत. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बट मिस टायमिंग. पुलचा फटका. आता फिल्डर आहेत उपस्थित, कॅच पकडली जाईल. पहिल्याच बॉलवरती ही सफलता मिळाली. बॅटर बाद झालेत जितू तरे. रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. हे रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. सफलता मिळाली. जितू तरे या कंडिशन्समध्ये इथे बाद झालेत आणि सध्या घडीला ही विकेट टोचेल, कारण जितू तरेचं मैदानाच्या आतमध्ये राहणं आवश्यक होतं. कारण हा तो खेळाडू आहे ज्याने गेले कित्येक वर्ष अंजूरच्या क्रिकेटला सांभाळलं आणि या टीमसाठी सातत्याने चांगला खेळ केला. बट आज तो देखील निराश असेल, कारण अगदी पाकले गेले तर संघ आता अडचणीमध्ये आहे. येथे 11 चेंडू, आता 26 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर सुशांत आता मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला, लॉफ्टेड फटका हवेमध्ये, लॉंग ऑफ उपस्थित आहेत. कॅच पकडली जाईल. बॅक टू बॅक धक्के आता लागतात आणि बॅटर आता बाद झालाय सुशांत. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बघा, एकंदरीत विकेट देखील चाललेत आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर रन्स देखील थांबलेल्या आहेत. 10मध्ये आता 26 धावांची आवश्यकता. इक्वेशन आता थोडं जास्त अवघड वाटायला लागलं टीम अंजूरला. हॅट्रिक बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन, धाव फळके, अतिरिक्त रनचा मदतीने स्कोर काढायचा. 25 म्हणजे हाफ वे मार्क. अर्धा पल्ला पार केला, पण अजून देखील 25 बनवायचा असतील येत्या 10 चेंडूंवरती. 10मध्ये 25 म्हणजे मी म्हणेन येत्या 4 चेंडूंवरती किमान 2 मोठे फटके तरी हवे आहेत. हा बॉल देखील सोडून दिला आणि हा बॉल तर आता पाकले गेले तर विकेटच्या बाहेर पिचिंग झाली असंच वाटतंय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा, विकेटच्या बाहेर पिचिंग झाली आणि आता आणखीन एक अतिरिक्त रन. पुढचा बॉल फ्री हिट. आणि मी म्हणेन फ्री हिटचा बॉल इम्पॉर्टंट का असेल, कारण जर इथे मोठा फटका आला तर मॅचमध्ये कमबॅक देखील होऊ शकतोय. धाव फळक सध्याच्या घडीला 27, चेंडू शिल्लक 10. 10मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. बाउंड्री हवे आहे आणि हा तो मोमेंट असू शकतो की जिथं अंजूर टीम देखील पलटवार करू शकते, बट त्यासाठी बाउंड्री येणं आवश्यक. फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर चिराग मनेरा. फ्री हिटचा बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल त्याप्रमाणे इथे येतो. बघा, अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता क्रॉस द लाईन. डॉट बॉल इथे येतो म्हणजे आता 9मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. इक्वेशन थोडं आता अवघड होत चाललेलं आहे, कारण सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आता हा लॉफ्टेड फटका गॅपमध्ये आहे. फिल्डर धावतात, बट त्यांना देखील बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
यावेळेस जर आपण पाहिलं तर हा फटका बनवला असंच मी म्हणेन, कारण चेंडूचा टप्पा, चेंडूची लाईन जर आपण पाहिली तर अगदी ऑफ स्टंपच्या फार बाहेर हा बॉल होता, तिथनं खेचून मारलं. अगदी डीप मिड विकेटला जो फिल्डर होता त्याला बीट केलं, चौकार येतोय. धाव फळक आता या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढता 31 वरती जाऊन पोहोचला आणि हेच तर फटके हवे आहेत टीम अंजूरला. नेक्स्ट बॉल आता यावेळेस यष्टांचा वेध घेतला, क्लीन बोल्ट, सफलता मिळेल, चौकार जरूर आला बट त्यानंतर कमबॅक, बॉलर प्रेमचा सफलता मिळेल धक्का. आता लागलाय हा 5वा. आमच्याशी ऑनलाईन जोडले जात आहेत आमचे समालोचक परिवाराचे 3-in-1 कॉमेंटेटर संदीप बागोल. आणि सध्या थोड्याशा ब्रेकअपमध्ये त्यांनी ही स्पर्धा बघतायत आणि ती एअर इंडिया सुपर लीग ही जी मानाची स्पर्धा आहे, एअर इंडिया सुपर लीग या स्पर्धेमध्ये समालोचन करतायत संदीप बागोल. संदीप बागोल, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिन्ही भाषेमध्ये ते खूप चांगलं समालोचन करतायत. संदीप बागोल, आपलं हार्दिक स्वागत. सफलता मिळाली. न्यू बॅटर आता परेश मडवी मैदानात 7मध्ये येतात. या टीमचा आणखीन एक सिनियर प्लेअर, बट सध्या सगळीला 7 चेंडू शिल्लक आणि 7मध्ये समीकरण 19 धावांची आवश्यकता. येत्या क्षणी समोरच्या दिशेने फटका परेश खेळला, लॉंग ऑन ला फील्ड राखेत उपस्थित बट मिसफिल्ड आणि बॉल गेला मिसफिल्डच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतो म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता. बघा मिसफिल्ड ज्या झालेल्या आहेत ना, त्या जर नसत्या झाल्या तर मला वाटतं की लास्ट ओव्हरमध्ये 20पेक्षा जास्त धावा असता, बट मिसफिल्ड झाल्या आणि त्या जोरावरती आपण पाहिलं गेलं तर भरपूर सारा एक्स्ट्रा रन्स या 17मध्ये आतापर्यंत ताडाली टीमने दिल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आता 15 धावांची आवश्यकता. 6मध्ये 15 बनवायच्या. चला टीम ताडाली अगोदरच या सामन्यासाठी आता फार वेळ खर्च झाला आहे. जो विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 6-15चं समीकरण. यानंतर होणारा सामना. विशाल, आपण स्वागताने सन्मानाकडे वळणार आहोत. मुकेशजी टावरे यांचं यापूर्वीच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमचे पूर्णाचे आधारस्तंभ विक्रांत इटाडकर, आपण आपल्या शुभ हस्ते मुकेशजी टावरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चौकार दरम्यान इथे येतो आणि तसेच दिनेश दादा चौगुले दादांचं देखील आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज त्यांची देखील उपस्थिती आणि ते इन ॲक्शनमध्ये देखील दिसणार आहेत. यस, वेलकम दिनेशजी चौगुले, वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर इन तालुका. विशेष म्हणजे असोसिएशनसाठी खूप चांगलं काम करतायत, BCA साठी, आणि विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांचा आम्हाला सर्वतोपरी सहकार्य लाभलेलं आहे. दिनेशजी, आपलं खूप खूप स्वागत आहे, वेलकम. ही जी स्पर्धा आहे, स्पर्धेसाठी सुद्धा दिनेशजी यांचं खूप खूप तोलामोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. गुडघा टेकवलाय आणि बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतो. समीकरण आता थोडं सोपं झालंय, कारण चेंडू शिल्लक येते 4 आणि 4मध्ये आता 5 धावांची आवश्यकता. हे अंजूरचं क्रिकेट आहे, हार मानणं त्यांच्या रक्तामध्ये नाही आहे. आणि आपण नेहमी म्हणतो ना की सिद्धिविनायक अंजूर, ज्याने हार नाही आहे मंजूर, आणि सध्याच्या घडीला तसाच काही खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक 4 आणि आता 5 धावांची आवश्यकता. 2 चांगले फटके जयेश पाटील यांचा बॅटमधनं आले. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, दरम्यान बॉल शॉर्ट थर्डला गेला होता आणि सिंगल इथे पूर्ण केली जाईल. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आता 3मध्ये 4 धावांची आवश्यकता. इक्वेशन अजून देखील मी म्हणेन की कोणताही संघ इथनं बाजी मारू शकतोय. सोनादेव टेमघर संघ कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सोनादेव टेमघर संघ कॅप्टन.
3 मध्ये 4. एकंदरीत पाकले गेले तर जयेश पाटीलच्या एक चांगल्या इनिंगच्या जोरावरती कमबॅक तर झाला, पण अजून देखील 4 बनवायच्यात. नेक्स्ट बॉल दरम्यान बीट झालेत परेश. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय आणि सध्या सगळीला एक एक डॉट बॉल देखील टोचतोय टीम अंजूरला, बिकॉज येते 2 चेंडू 4 धावेची आवश्यकता. बघा या परिस्थितीमध्ये पाकले गेले ना, एक सिंगल देखील चालली असती, पण डॉट बॉल येतोय म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक आणि 4 धावेची आवश्यकता. सामना जे मी म्हटलं की अजून देखील दोन्ही टीम्सकडे संधी आहे, काहीही घडू शकतं, बिकॉज चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. दॅट्स वाय या 4 पैकी एक जरी डिपेंड केली तरी सुद्धा इथे हा सामना ताडाली संघ देखील जिंकू शकतोय. नेक्स्ट बॉल परेश स्टेप आउट झाला, बॅटचा टोलला लागलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी परेश परतणार नाहीये शेवटच्या मोमेंटला. बघा पाहावं लागेल की घडलं काय. सध्याच्या घडीला रनआउट च्या स्वरूपामध्ये हा धक्का लागला म्हणजे आता 1 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. एक चेंडू आता 3 धावेंची आवश्यकता. बघा सध्याच्या घडीला आपण पाकले गेले तर जे मी म्हटलं की जयेश पाटील यांनी कमबॅक करून दिला, बट अजून देखील 4 बाकी होत्या. त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर आता रनआउटच्या स्वरूपामध्ये जयेश पाटील बाद झाला. फार मोठा मोमेंट या मॅचमध्ये, बिकॉज 1 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. न्यू बॅटर साहिल मनेरा दरम्यान बॅटिंग करण्यासाठी येतोय, बट परेश मडवी देखील स्वतःवरती नाखुश असतील, कारण 3 मध्ये 4 हव्या होत्या आणि तोच सामना आता 1 मध्ये 3 पर्यंत पोहोचलाय आणि कंपल्सरी 3 बनवायच्या आहेत. ही महत्त्वाची गोष्ट. आतापर्यंत दोन्ही टीम्सने या मॅचमध्ये लढत फार चांगली लढली, पण या लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, टीम अंजूरच्या की टीम ताडालीचा. शेवटचा बॉल 1 बॉल 3 स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर साहिल मनेरा आणि शेवटचा बॉल लॉफ्टेड फटका हवेमध्ये इन स्टाईल. लास्ट बॉल वरती हा गोल्डन सिक्सर येतोय आणि हा सामना इथे जिंकलाय टीम सिद्धिविनायक अंजूर, ज्यांना नाही हार मंजूर. बाजी मारली. यस, अभिनंदन सिद्धिविनायक अंजूर. हार्ड लक जय बजरंग तडाळी. यानंतर मॅन ऑफ द मॅच जयेश. साहिल इज द मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी गोल्डन सिक्सर सुद्धा लगावला आणि खूप चांगली गोलंदाजी केली. साहिल इज द मॅन ऑफ द मॅच. साहिलने सुद्धा यायचं आहे. त्याचबरोबर सिद्धिविनायक अंजूर संघ कॅप्टनने यायचं आहे त्वरित, कारण सुरुवातीला टॉस होईल. साहिलने यायचं आहे आणि सिद्धिविनायक अंजूर संघ कॅप्टन. डॉक्टर हितेश संदीप पाटील यांच्याकडनं खास करून कूलर या ठिकाणी आलेला आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच जगदीशजी पाटील सचिन स्पोर्ट पूर्णाचे यांच्याकडनं खास करून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल. सर्वत्र आम्ही टॉस घेतोय. साहिल 1 मिनिट फक्त थांबायचं. साहिल आपण यायचं आहे. मॅरेथॉनचा पुरस्कार सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी जी विक्रांतजी इटाडकर यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. आमचे आधारस्तंभ बालचंद्रजी टावरे विद्यमान उपसरपंच आहेत, त्यांना विनंती असणार आहे आपले शुभास्ते प्रदान करायची आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आकर्षक गिफ्ट जे कपिलजी चौधरी माजी उपसरपंच माजी सदस्य जे विलासजी टावरे यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर रेडबुल एनर्जी ड्रिंक्स जे जयजी इताळकरनी स्पॉन्सर केलेलं आहे. भूमिका भगत सुकन्या आमचे रुपेजी भगत यांची त्यांच्या शुभास्ते देण्यात येते. सो वेलवेट साहिल. त्यानंतर आम्ही लगेच टॉस घेणार आहोत.
मी ग्रामपंचायत पूर्णाचे विद्यमान उपसरपंच भालचंद्रजी टावरे, त्याचबरोबर कपिलजी चौधरी माजी उपसरपंच तसेच सदस्य ग्रामपंचायत पूर्णा या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. खूप खूप अभिनंदन सिद्धिविनायक अंजूर. संघर्ष बघायला मिळाला, पण संघर्ष दुसरं नाव आहे क्रिकेटचं. अभिनंदन सोनादेवी टेमकर. आमचे मान्यवर येत आहेत भालचंद्रजी टावरे, त्याचबरोबर कपिलजी चौधरी, रवींद्रजी चौधरी, आमचे तिन्ही मान्यवर येतात. त्यांच्या उपस्थितीत टॉस होईल. कॉईनची दोघांनाही माहिती आहे. एक बाजू अर्थात जो चषक आहे सुमित सेठ म्हात्रे चषक 2025 आणि दुसरी बाजू पूर्णा स्पोर्ट पूर्ण 4 षटकांची मॅच असणार आहे. भालचंद्रजी टावरे आपल्या शुभ असते कॉलिंग सिद्धिविनायक अंजूर संघाचे कॅप्टन करतील. त्यांचं म्हणणं आहे की पूर्णा स्पोर्ट पूर्ण. टॉससुद्धा जिंकलेलं आहे. तिन्ही मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आहे. आपण टॉससाठी आलात कपिलजी, खूप खूप आभार. आपलंसुद्धा आभार. जास्त ओपिनिंग घेणार नाही कारण मॅच लवकर सुरू करायची आहे. अजूनही समज दिल की धडकन म्हणता येईल, अजून हृदयाचे ठोके धडधड करीत असतील. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे विशेष काय उद्देश आहे? कारण पहिल्या मॅचमध्ये संघर्ष करावा लागला. आम्हाला चेसिंग म्हणजे चेसिंग करतोय आम्ही, त्याच्यामुळे फिल्डिंग. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. पहिली मॅच खूप चांगली बॅटिंग केली होती, खूप चांगली धावसंख्या उभी केली. यावेळेला काय रणनीती असणार आहे? समोरचा संघसुद्धा लढवय्या संघ आहे, धोकादायक संघ आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. संघ तोच राहणार की काय बदल होईल? सेम टीम. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुहेरीतली पहिली मॅच होईल सोनादेवी टेमकर विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर. आणि सिद्धिविनायक अंजूर संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोनादेवी टेमकर संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. त्यांच्या पाठीला घ्यायला शुभेच्छा. जाऊया